हॅलो, हा बोला म्हणलं बबनराव, काय पोहोचली का गाडी? आले का म्हणलं रामपुरात तुम्ही? हो बस बिलकुल. हे पहा, आता गाडी निघाली. त्याला सांगितलं आम्ही 15 किलोमीटर फाटा आहे तिथे ते थांबतील म्हणलं. आता तुम्ही कुठे आहे सध्या? आमचं घरीच आहो आम्ही सध्या. मग काय पावसाळच करतो मी सासरे बाजा. आता ते पुरणाच्या पोळ्या आणि ते काय सकाळपासून हरभऱ्यात द्या भिजू घाले. आता काय करता म्हणलं खाऊनच जाऊ एक खेपचं. कसं काय चालली जाईल ना ती गाडी मग? तेच म्हणलं मग आम्ही कसं फाट्यावर जातो तिथं. दोघं जण जातो सासरेबान मी. आणि त्याला मग अंदर नेतो. 3 किलोमीटर अंदर आहे नाही का? मग काय ना मग तिथं फाट्यावर थांबा. त्याला म्हणा चला जवळच आहे म्हणा. त्याला जीव खाऊ घाला चालले जा मग पुण्याला. जा मग तुम्ही फाट्यावर थांबा पटकन. निघाली गाडी इथून. बरं ठीक आहे मग ठीक आहे. 2,500 वर देऊ नका म्हणलं. 2,500 दिले त्याला. ठीक आहे मग ठेवतो मग. अच्छा अच्छा तुम्हीच आहे का ते? फोन लावला तुम्ही? असं आता पुण्याला जायचं मग नाही का? कुठं कोणत्या एरियात जायचं आहे? इथून जिथून तुम्ही गाडी आणली नाही का त्याच्या बाजूनच राहा तुम्ही खोलीत मी. हो तर ते आमचे नातेवाईक आहेत. दादा मी काय म्हणलं तुम्ही आता इथून 3 किलोमीटर अंदर चला. हो इथून जवळच गाव आहे. आमच्या घरची बाई आहे लहान लेकरू आहे आता. आणि ते कसं आहे थैल्या गेले आहे. आता म्हटलं गाडी घ्या तिथं मग आपण चालली वापस. बापरे काय महागात पडलं बाय ना. हे काय 5,000 मग घरचे चालले वाटते 5 ह्याच्यात. अरे मी काय म्हणून राहिलो तुम्ही त्याच्या फाट्यावर उभे राहिला. तुम्हाला सांगता नाही इथं उभे राहा म्हणून. तुम्हाला दादा खेप सांगू थैल्या गेल्या बोचके काय असेल ते घेऊन या म्हणलं. आधीच तर मला 2,500 टिपारी बसून द्यायला. 5,000 रुपयाची गाडी केल्यावर ते माणूस म्हणते 2,500 रुपये दिले ना ते रामपूरवाल्यानं मला. कसे बोलून राहिले? 5,000 दिले म्हणणं होते. 5,000 रुपयात केली म्हणणं गाडी. हो ना 5,000 केली गाडी. पण 5,000 म्हणजे तुमची 2.5 आणि त्याची 2.5 असं म्हणे ते. मग आम्हाला काय माहित मग तुमचं काय लफडा काय नाही. तर ते म्हणे 5,000 केली म्हणून. एवढ्या कमीत कशी काय केली तुम्ही? कोण करून राहिलं म्हणलं एवढं कमी? मला काय माहिती. इकून मी म्हणलं बाई इकून शिटा भेटते तिकडे 5 आणि इकडे काही निघ. आता ते म्हणजे तुम्ही हा म्हणे म्हणून वांदा आला ना. असं आहे का ते? बरं पाप आहे बा 5 शिल्लक देतो मी तुम्हाला. जाऊ द्या तिकडे. आता काय करता त्याला घ्या घराकडे घ्या गाडी आपल्या आणि चालली मग आपण. चला बा तेवढं तरी बरं आहे. 500 तरी देतो म्हणते नाही तर तोंडातून निघत नाही कोणाच्या. बरं चला मग आता घेतो गाडी. बसा तुम्ही आता 3 किलोमीटर बसा मग चला. आलो बा पुण्याला आपल्या गावात नाही का आता. चला जाऊ दे. आता हे बा मामाजी तुम्ही व्हा पुढे. मला चाबी दिली ना तापाशी उघडून घे खोली. ते दुसरी खोली आहे का नाही ती आता आपणच करणार आहोत. कसं आहे ते गेले तर गावाले. आता आपल्याला कसं आपल्याला 2 खोलीची आवश्यकता आहे. मी मालक आले भाड्याले की त्याला कसं बोलून घेतो आणि ती खोली करून घेतो. म्हणजे कसं आपल्याला कसं टेन्शन येत नाही मग. पहा तेवढं करा. ते एका खोलीत नाही काही तेवढ्या सांदुरीत होत नाही. आता हे चौक राव कसं काय कसं मग काय आता शेवटी मी तर म्हणूच तिकडे गावाकडे राहा. पण तुम्ही ऐकूनच नाही राहिले. ठीक आहे करा दुसरी खोली आणि बरं राहते त्या. या ते थैले उचलून घेऊन या वर इथे. माझ्या हाताला कसं जरासं म्हणजे जमत नाही उचला खासलेल्या. आम्ही होतो पुढे मग आता. हो ना आण तुम्ही थैले. आता घाण्याचा बैलच आहो मी आता. जा आता तुम्ही वर करा ते. आता कपडे गिपडे बदला आंघोळी करा पाणी गिनी घेऊन या. करा ते व्यवस्थित. मी येतो थैले घेऊन आता. जा बरोबर या मग तुम्ही थैले घेऊन. बघते मी आता स्वयंपाक खोली हे ते सगळं जेवणाचे करावं लागेल ना. आता 10 वाजून राहिले. ठीक आहे मग या तुम्ही लवकर लवकर. खोलीचा धिंगाणा केला त्यांनी. बघा ते तिकडे किचन मध्ये. तुम्ही आवरून द्या मला ते. सगळे गंध काय करून टाकले त्यांनी. तुम्हाला समजत नाही का कोणाला घरात दिसून तुम्ही कुठे आहेत ते लोक कुठे आहेत? मला त्यांना फोन द्या. मला मी त्यांना फोन करते की काय केलं त्यांनी. झाडून नाही ठेवलं साधं. वर किती झाडं हे ते सगळं. तुम्ही तिकडे आल्यावर त्यांनी किती पसारा करून ठेवला किती मांडला त्यांनी. बघा बरं भांडे घासायचे अजून ते. त्यातली किती अन्न पडलेलं आहे. सांगा तुम्ही काय करायचं मी. हो ना मग आता त्याने खोली भाड्यानं गेलती. येणं जाणं आमचं जास्त वाढलं होतं म्हणून येत जायचं. मग आता त्याला मी आसरा दिला त्याने माझ्या गायला कासरा लावला. आता मी काय करू. गेले ते जाऊ दे ना. विषय बोलणं ते आसरा दिला कशाला. काही आपले कोणते लोक घरामध्ये घुसून घ्यायचं. आता ते सर्व कपडे काढा हे ते सगळे कुटीचे सगळे धुवायला टाका. आता मला धुऊ लागा. आज तुम्ही घरी या. आज येरी कंपनी चालले नाही. मुकाड्यानं काम करू लागा मला तुम्ही. हाय ना आता मामी जाल्ले तू आहे. आता तुम्हाला काय काम आहे? आता दोघी जणी घरी जा ना आता. दिवसभर 2-2 4-4 कपडे धुत जा. काही करत जा. आता मामाग नको लावू तू आता. आली तरी पुसून राहिले घनघन नाही कसली घनघन. मग मुकाट्यानं आता तुम्ही दूर आणा. मुलाला पाळणा करायचा आहे. ते तिकडे बसले माझ्या आई वागून राहील त्याला. लवकरात लवकर पाळणा करा. काहीतरी व्यवस्था करा. इथे सगळी साफसफाई करावं लागते मला आता. बसले कोणी घरामध्ये घेऊन बसले. जा लवकर तुम्ही. आणि सामान पण भरपूर आणायचं आहे ते. जॉन्सन बेबी पावडर हे ते किती संपलं आहे ते सगळं घेऊन या ते. हो ना मग मी चाललोच होतो ना आता. आणि टप्पा लावू नको तू आता. फालतू जास्त बोलायला नको लावू मी. हो ना मी तुला आणलं नसत पूर्ण चला कसं. हो ना फालतू बोलून राहिली मला. तिथे एखाद्या माझ्यासारखे वाजे म्हणलं इथं आहे वाघासारखे डरकावू नका म्हणलं. सांगू राहिलं तुम्हाला. जास्त बोललो येऊन नव्हती राहिली म्हणलं मी. लय ठसन करू राहिल तू. ठसन नको करू म्हणलं. बोलत जा सुधी बोलत जा म्हणलं. येतो मी आता दुकानातून. मग बोलतोय काय असं तो सांग. हो ना लगेच आलते म्हणून सांगू राहिली मला. ऐक म्हणलं आहे काय काय बोलून राहिला ते. पोरीला पा किती रेकवून राहिला म्हणलं ते. आपण इथं आहोत तरी इथं. हो आता सांग तू आपण नसल्यावर काय करत असेल. किती मारत असेल पोरीला ते. किती रेखावा ती पोरगी किती सहन करून राहिली आपली. वाघासारखा डरकावून राहिला तिकडे. दवडीतला वाघ लेका जा. तू म्हणतो की मोठा गरीब आहे गोगल काय पोटात पाहिले का जा. पाहिजे तू ऐक ना जरा.
उद्या त्याचं घरगुती असते ते, नवरा बायकोच असतेच, तेवढं होत नसते का, त्याचं काय असते. होते ते आता कोणतरी होते म्हणते इथं आता, तर त्याने जरासा पसारा मांडला म्हणते म्हणून हे बोलली असं. जाऊ दे, त्याच्या काही लक्ष घालत नको जाऊ. काय माहित आहे, हे मोठा जवळ तर आहेच आहे, पण हे लाय नाही काही कमी नाही ना, मागून आहे हे चिंगूस्वाराचा चपट. हा लय भारी केस आहे हो, तुले वाटते तसं नाही. हा हो, ते फक्त दाखवायचे दात अलग आहे आणि खायचे अलग आहे. पाय ना म्हणलं पोरीला किती प्रेशर आणून राहिलं ते. हा पोरगी बोलत नाही म्हणून काही बोलायचं का ना, घरी तर म्हणलं लोण्या गोयासारखे होते ती जवळ बोलायनी. म्हणे वा ते पोरीला म्हणे मी पलंगाच्या खाली उतरू देणार नाही, तिला काहीच नाही करू देणार. इथे येऊन तर बाबा म्हणलं मारते का काय माहिती आता. हो, खरीच गोष्ट आहे तुमची. नाही थांब ना, आता महिनाभर हाऊस ना आपण इथं. हो सुतासारखा सरका करतो लेका आता. हो मोठा तर केलाच मी सरका, पण आता हे लाय नाही सरका करतो मी आता. हो पाहतो काय आहे. आले यायले दे बा, दमच नाही बा, काय करा आता. 1 तारीख आली का नाही, बस झालं यायले हे बा, म्हणजे झोपा येत नाही आधील्या दिवशी. बोला मला काय कसं काय शेडजी, काय वसुली आहे वाटते नाही, आपलं घर भाडेच ना. काय करायचं चिमनराव, सांगा तुम्ही सांगा ना. 1 ते 10 तारखेपर्यंत माझं डोकं पूर्ण भिनून जाते. हो लोक पैसे देत नाहीत ना, बघा ना काय करावं आता. तुम्ही जर सोडले ना तर या कॉलनीमधले आपल्या चाळीमधले प्रत्येक जण 2 तारीख 3 तारीख 5 तारीख आता आलो मी, एकही अजून वसुली झाली नाही. दिवस निघाला आता, 9-10 वाजून राहिले, रुपया कोणाचा वसूल झाला नाही. आता बवणी कोण करता, तुम्हीच करता ना. हो देतो ना, पैसे देतो तुम्हाला. तुम्हाला मी आता भेटणारच होतो, फोनच करणार होतो. तर तुमची ती एक खोली आहे की रिकामी, आपले ते काशीनाथ हे ते होते ना ते आपला विदर्भातले आमची सोबती, तर त्याची खोली झाली रिकामी. तर आता त्याचं समजा डिपॉझिट जमा आहे तुमच्या इकडे, तर ते खोली तशीच राहू द्या. आणि आमचे सासू सासरे आलेले आहेत, तर मग ते तिथं राहतील, मी राहील. म्हणजे एका खोलीत आमचं काही ऍडजस्टमेंट होत नाही. म्हणून म्हणलं जे काय आता हो आजच्या 1 तारखेपासून पुढच्या 1 तारखेपर्यंत भाडं मी देईन, डिपॉझिट जमाच आहे तुमच्या इकडे. ते मला मग तुम्ही महिन्याभरात द्या, मी त्यांना परत करतो ते. अच्छा, तेच का आपले ते रामपूरचे होते तेच ना 3 जण ते. हो का, ते त्याची काय डिपॉझिट आहे. त्यानं कालच घेतलं, बिमार आहे म्हणजे ते बबनराव. हो त्याची भेट घ्या म्हणलं, बचाला काय आले का दवाखान्यातून. नाही तर पण त्यानं त्याची ते 10,000 रुपये नेलेले आहे डिपॉझिटचे, दवाखान्यात काहीतरी द्यावं लागते म्हणे पैसे. काय बोलता, काही आपलं काही सांगत ते तर म्हणे तुम्ही दिलेच नाही म्हणे अजून, मला म्हणे तुम्ही घेऊन गेला म्हणून. अरे नाही ना बाबा, अरे म्हणलं तुम्ही ऐका चिमनरावजी, पैसे त्यांनी नेलेले आहे, कालच नेले पैसे. मग काय आता 1 महिन्याचं भाडं आता त्यांच्याकडे वसूल करायचं आहे मला. मग 5,000 रुपये त्यांना मागायचे होते मला, आणि उलट ते म्हणाले की 20,000 रुपये डिपॉझिट जवळ ठेवतो म्हणे आम्ही, आता पेमेंट झाला की आजचा. अरे काय बोलून काय राहाल तुम्ही. अरे मग कायचे विसन, कायचे दान, कायचं काय. अरे म्हणलं ते इथं नाहीतच ना, गेले न ते गावाला गेले न कालच. रातच्यानं गेले न ते. अरे अरे कसं काय व्हायला हे, तुम्ही काय करायला बाबा चिमनराव. तुमच्यामुळे मी माझी खोली दिली त्यांना, आणि आता हे माझं कसं काय बाबा. माझा कापटा काढता का तुम्ही. 5,000 रुपये माझं भाडं डुबवलं, डिपॉझिट नेला तर नेऊ द्या, पण आता माझे 5,000 रुपये भाडे कोण देणार. कोण देणार म्हणजे, तर मी देणार का म्हणलं, जे राहिलं ते देणार, मी काय देऊ. अरे असं नसतं ना बाबा, तुम्ही कसं चिमनरावजी, तुम्ही तुमच्यामुळे मी खोली दिली ती. मी थोडी काही खोली दिली होती, मनामध्ये तुम्ही होते ना. हो ना, ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण तुम्ही ते भाडं वसूल करा ना, तुमचं काम आहे ते, आम्ही काय करू त्याच्यात. नाही नाही नाही, ते मला सांगायचं नाही काही. तुम्ही माझं भाडं तुम्ही द्या. त्याशिवाय मी नाही. आता ते सगळं तुमचं सामान असेल ते सगळं मी बाहेर काढतो. हो तुम्ही नका करू, कोणीच करणार नाही. माझे 5,000 मला पाहिजे. थांबा तुम्ही का रस्त्यावर अंता करायचे, आता घरी भांडणं झाले तर सासू सासरे म्हणून काय भांडकुदळ आहे का लगाचा. दिसते तर मोठा गरीब, म्हणून म्हणलं बा जर गडबड करू नका, तुमचे पैसे द्या तुम्ही. ते खोली राहू द्या, आणि त्याचं डिपॉझिट पाहतो काय तुम्ही नेला तर नेऊ द्या, पण तुम्हाला मी डिपॉझिटही देतो आणि बाकीचे ते त्याचे 5,000 काढून देतो. तेच म्हणलं मग. ठीक आहे मग. 2 दिवसात तुम्ही पैसे काढून द्या तुम्ही त्यांच्याकडून, नाही तर मग तुम्ही द्या मला 5,000 रुपये भाडं, समजलं का. ठीक आहे मग. आता हे भाडं आता तुमचं जे खोलीचं आहे ते मला थोड्या वेळाने द्या. या तुम्ही दुकानातून. आता नसतं गोर केला रामपूरवाले ना, वाटलं नाही भाडं दिलं नाही, डिपॉझिट घेऊन पाहिलं म्हणते. मला म्हणे डिपॉझिट घ्यायचं म्हणे, उरलं सुरलं. बरं येतो मी, पाय तुम्ही काय करा त्याचं ते 2 दिवसात देतो काढून. आता सध्या माय देऊन देत थोड्या वेळा ना. येतो मी आता, करा वसुल्या तुम्ही बाकीच्या. आलेच नाही ते. 30 तारखेला गेले का नाही, 30 तारखेला 31ला आले नाही ते. आता 1 तारखेला आले नाही. हो म्हणजे अजून तर काही आले नाहीत भाऊ. ते फोन लावला तर फोन काही उचलून नाही राहिले. वाटलंच मला तरी झोडपा देतेच म्हणलं. हे द्याला मागून होय ना, पण त्याला बिलकुल रेपटून द्यायला काय. पण आता मी त्याला पैसे दिले होते 3,000 रुपये अंगावर मागितले त्यानं. म्हणे अर्जंट आहे, घरकुलवाल्याची मजुरी द्यायला लागते म्हणे, मिस्त्रीची. मला घ्या बजाव द्या तिकडे, अडी अडचण आहे, लडपड करायचं. आता मी म्हणलं तरी त्याला पाहिजे देसांच्या चाटा तरी दिलीच त्यांच्या जे करायचे केलंच त्यानं बरोबर. मागचं पुढचं कसं पुरी काढली त्यानं हप्त्यावरची. आता 3,000 9,000 रुपये उचलून पाहिले ते. आता काय करावं आता सांगा. येऊन नाही राहिले, फोन नाही उचलत म्हणता. सांगा करावं काय आता. तुम्हाला काय सांगा लागतं साहेब, तुम्ही तुम्हाला वसूल करण्यात एकदम माहीर राहा तुम्ही. त्याचा पत्ता काय काय नाही तुम्ही पहा. आपल्या याच्यात हायच त्याचं ते. त्या दिवशी तुम्ही कामाला ठेवलं तर कोणतरी आलं तर घेऊन ते, तर तिथं जा आणि त्याला म्हणा पैसे द्या ना, तर कामाला आले गो त्या झोडपे द्या रिपोर्ट खायसून. नाही सांगून द्यायले. 2 दिवस आता वाट पाहिली मला. येईन आता म्हटलं असं नसन आले बा एका दिवशी, पण आता बरोबर बिलकुल 100% चाटात देऊन राहिले ते. बरोबर 1 फोन लावून पहा तुम्ही. एक फोन लावून पहा काय होते काय नाही. तर नाही उचलला की बस जातोच ते. आता मला माहिती आहे ते कोणत्या चाळीत राहते काय राहते, तर तिकडे चाकणच्या ते कुठं तरी खराब वाळीत राहते काहीतरी आहे, माझं पता आहे त्याचा. एक जण आलता काय चिमनराव म्हणे, ती माणूस म्हणे घ्या म्हणे यायले कामाले. पाहतो तुम्ही आता. त्याच्यात जोड आहे खोली त्याची. करतो त्याची खोली फिटिंग मी. फक्त तुम्ही 1 फोन लावून पहा काय होते का. तिघाले लावून पहा.
अरे बापा रे, दिवाणीचा फोन होते ठेकेदाराच्या कामाला असते ते ना. अरे बापा रे, त्याचा फोन आला का? 2 दिवस झाले कामाला गेलो नाही, आता कसं झापते ते नाही का? कुठं उचलतं बाबा, एक तर शिवल्या इथं नाही, मार खाऊन आले का म्हणून नाही का? जाऊ तिकडे, कट करून टाक, जाऊ दे. आता फोनावर शेवटी आता उचललं, कट केला मी. काय करता काय आता? नीरा म्हणलं बा फोनावर फोन करून राहिला म्हणजे याच म्हणते तुम्ही तुमच्या बजेटच नाही बसत. पूर्ण मेंटेनन्स आपण कसं हातात घेतली पुरी कंपनी ते. मग काय जाऊ दे तिकडे, कुठं बसता आता, उचललं की अजून डोकं खा जाते, जाय तिकडे. अरे शिवलाल, आलोच नसतं रे मी बा, कमाईच केली असते मी त्या 2 वर्ष का राहिलो असतो पुण्याला मी, पुरी कमाई करून आलो असतो. पण हे ऐकी नाहीत ना, राहत नाही म्हणजे मी गमतच नाही म्हणले काय इथं काय यायले. पण आता जाऊ द्या म्हटलं, सगळे चालले, मीच काय राहू एकट्याला, काय खोली परवडणार आहे का ते? म्हणून म्हणलं वा चला आता जाऊ द्या तिकडे. नाही तर काम नसेल ना, काहीच नव्हतं मला. नीरा फक्त हेल्परला काम सांगायचं, चाल गड्या ते ऑइल बरोबर कर, मशीनला ऑइल मार, मेंटेनन्स, फक्त मेंटेनन्सचं काम होतं माझ्याकडे. मशीन मेंटेनन्स करणे, धुंदवणे येते, सर्पनं धुवारे, हे करा रे ते कर, काहीच काम नाही मला, बस फक्त सांगायचं काम. बरं पाय बरं, आता तुम्ही 1 लाख रुपये आणले म्हणताना कोणा 1 लाख रुपये बक्षीस दिले म्हणे, अशी सांगी बाबा तुझ्या घरची. मला सगळ्या गावावरच केलं वाटतं माझ्या घरची नाही. हो ते तर हे पा म्हणलं काय सांगा आता, लोक इतके तिकडे चांगले आहेत ना. हे पा म्हणलं एकदम आपल्यासारखे उघडट लोक नाही का तिकडे, गोड बोलतात लोक, शांत आहेत, असं पद्धतशीर बोलणं चालणं पद्धतशीर आहे. आपलं काय वकास वांग्यासारखं कोणाच्या अंगावर आल्यासारखं आपलं नाही तिकडे जमत तिकडे. हो आम्ही तर बा तिकडे भाषा आमची बदलत चालली होती, पण शेवटी कशी भाषा नाही सोडा वाटत माझ्यासाठी, आहे ती येतेच आपल्या तोंडात. तर कसं आहे, एक मालक होता, हो त्याला कोणीच नव्हतं 1 रुपये आम्हाला म्हणे वेळा मालिश करत केली मालिश, 1 लाख रुपये दिले त्यानं. मग काय पुरा धुन खाल्ला असता मी. पण आता हे बाहेर तोंडाने येईन आलं वापस मध्ये झालं ते काय करतात, आता पैशाला नाही तिथे टेन्शन, तिथं पैसा पुरासारखा आहे, पण आपल्याला अकला नाही ना, आपल्याकडे लोकांना उपस्थित नाही ना. माझ्यासारखं जर आला असता ना, मस्त मावळत झाला असता नाही का. पण आता माझ्या तुमचं आपलं जरा बिनसलं होतं, नाही तर मग मी आलो असतो का संग, आलो असतो पुरलं असतं नाही का. हो तिकडे जम बसवलं असतं का आपण. काय करायच्या, तुमच्या बुद्धीची किव येते ना. तुम्ही जर असते ना, ते म्हणलं हे पाय आलीच नसते आपल्याला. मग काय बिलकुल हे पा बिलकुल एक हात सोन्यात आणि एक हात चांदीत असतं आपला. काय करता आता, जाऊ द्या. हाय आता हेच बरं आहे, आता जाऊ द्या तिकडे. उद्या मग बैरमचं आहे ना, तयारी आहे ना, मग उद्या जाऊ. मग येऊ ना, आता तुम्ही म्हणूनच राहिले. आता काय तुम्ही तिकून आले, आता चला बा, आता संग मग जरा तेवढंच प्रेम वाढते. नमस्कार दादा, तुम्हालाच भेटायला येऊन राहिलो होतो. आता आपले मंडळी कुठं आहे म्हणलं ती? तुम्ही आमच्याकडे बांधकाम याच्यात लावली होती, MM कन्स्ट्रक्शन, ओळखता ना? MM कन्स्ट्रक्शन, हो तुम्ही, हो अरे हो बरोबर आहे ना. हो तुम्ही ते लावलं होतं ना, हो बरोबर आहे. हो कोण आता ते काय सोडलं वाटतं ते, गेले वाटतं गावाला. काय बोलता, गावाला गेले नाही? हो अरे बाबा गेले ना, ते काय थांबले तर गेले, सगळं बाल बिस्तर घेऊन घराकडे गेले ते. आता इथे येत बी नाही काम करायला. काय बोलता, गेले म्हणता? अरे बाबा, त्याने 3-3 हजार रुपये नेलं अंगावर रविवारपर्यंतचे. आम्ही गेला तर 9,000 दिली का टिपर मला? काय म्हणतं तुम्हाला दिले का? हो कठीणच काम आता बाया, घर मालकाले 5,000 टिपाट दिली त्यानं, डिपॉझिट उचलून गेले, बिमार राहून असा तसा. तुमची नेल नाही? हो ना, कसे कसून उलीचेच तोंड झाले होते त्याचे. म्हणे मिस्त्रीला मजुरी द्या लागते म्हणे. मला द्या जाऊ द्या, मी तर देऊनच नव्हतं राहिलो, परंतु दिले मी त्यांना. अरे बाबा मग झालं, मग आता काय कठीण आहे, आता गेलातच मजुरा म्हणलं ते. कसं गेले म्हणजे काय हरामाचे आहे का पैसे? रुपयाने सोडत म्हणलं आम्ही कन्स्ट्रक्शन वाले. तेच म्हणलं लवकरात लवकर फोन लावा द्यायला, पैशाची लवकर वसुलात करून द्या तुम्ही. तुम्हीच लावून दिले द्यायला. कसे काय बोलून राहिलो का, दादागिरी करू राहिला का म्हणलं? हे पा देत नाही मला रुपया बी, मला काय मागू राहिला तुम्ही? ज्यानं घेतले त्याला मागा तुम्ही. नाही लगा वाटलं नव्हतं पण एवढा असा करणीचा कांदा आहे म्हणून. हे नाही घरी दारी जिथं भांडणं सायकायला का घरून निघाल्यापासून. कसं काय बोलू राहिला तुम्ही? हे पा मी तुम्हाला 2 दिवस देऊ राहिलो, 2 दिवसात माझे पैसे आणून द्या तुम्ही. एक तर फोन करा, काही करा तुम्ही. मोठ्यानं बोला, हे सासरा आहे वर ऐकू जायचे तर म्हणून काय आहेच. हे बा मी काय म्हणलं, तुम्ही काही जास्त असं म्हणजे बोलू नका, दादागिरी काही दाखवू नका म्हणलं. मी काही भेणारा माणूस नाही बरं, दिसत असेल मी आता व्हायला चिला, पण मी काय असा काही भेणारा माणूस नाही. तेच म्हणलं तर तुम्हाला सांगून राहिलो, मी त्याला फोन लावीन. त्याने जर दिले तर देईन, नाही तर मी देणार नाही, माझ्यावरती देत नाही. जे होईल ते करून घे मग. नाही सांगतो तुम्हाला, फक्त 2 दिवसात पैसे नका देऊ, मग सांगतो तुम्हाला काय आहे आमचा रट्टा काय असते. ठीक आहे, तुम्हीच दिलं द्यायला ना, मग तुम्हीच भोगा आता ते. लवकरात लवकर सोय लावा, काय 2 दिवसाची लिमिट. चला येतो मी. नाही आले आता जायला फाशी. आम्ही चाल पहिला आता दोर आणला तर मग पाहू काय याचं. कॉंग्रॅच्युलेशन चिमनराव, मुलगा झाला म्हणते बा, बधाई हो बधाई हो. पेढे पाहिजे बरं, आता पेढ्याशिवाय मानत नाही आपण. हो देतो, पेढे देतो, सरच देतो बा, सगळ्या चाळीवाल्याला देतो मी. फक्त मला पहिले दोर द्या तुम्ही आता. एक तर माझं डोकं काम नाही करू राहिला आता दिवस निघाल्यापासून. बापरे, काय झालं बा चिमनरावचं? दोरच मागत आहे तिथं. अरे कसं काय चिमनराव, दोर पाहिजे का? सांगा काय बोला. अरे फाशी घ्यायला पाहिजे, मला फाशी घ्यायची म्हणलं. मावर लय टेन्शन आला आता. मला जर घेतल्यापेक्षा हे सोपं, म्हणून म्हणलं द्या दोर द्या, चांगला असा बिलकुल असा गाठल्यासारखा, चांगला मोठा असा जाळा बिलकुल नाही तर देऊन द्या. अरे का चिमनराव, काऊन तपले म्हणलं तुम्ही? काय झालं एवढं गरम व्हायचं काय कारण काय म्हणलं? काय बा, दिवस निघाल्यापासून बिजच खराब दिवस निघाला. मग काय तर माझ्या सासू सासरी मी आता इथे घेऊन आलो, मला मोठ्या उल्हासाने घेऊन आलो मी इथं. माझ्या पोरं वगैरे सगळं आलो आम्ही आता. पाहतो तर कायचं इथे हे रामपूरवाले 5 जण मोठा घोर करून ठेवला त्यानं. सारा खोलीत दांगडो करून ठेवला, सारा गोंधळ. ते जाऊ द्या बा, पण पुढे गेलो तर तिकडे आपलं घर मालक त्याचं भाडे दिलं नाही, तशीच पळायला पाहिजे. डिपॉझिट उपसलं चालले गेले, मला म्हणे डिपॉझिट मागतो. काय करा, नाही का माणूस आता तपणार ते. काय बोलून राहिले ते? अरे बापरे, आपल्याला 20,000चा किराण्याला द्यायनं. काय रे बाबा हे? तेवढ्यानंच त्याचं नाही झालं ना, ते ठेकेदार भेटला मला आता नेमका. मला 9,000 रुपये द्या. मला कायचे 9,000 द्या?
म्हणे बा ते 9,000 रुपये घेऊन गेले म्हणे कामाचे पैसे हप्त्याभराचे अंगावर उचलून. तुम्ही द्या म्हणे, ते तुम्हीच कामाला ठेवलं म्हणे. सांगा आता मग आता काय म्या द्या त्याचे पैसे? मला जाय नाही देत, जे होईल ते करून घे. बापरे, पुरीच बसली वाटते चाट आपल्याला. काय म्हणजे हे जे 5 जण होते ते नाही आहे का घरी? हा, ते तर म्हणे वाढदिवस आहे म्हणे उद्या द्यायचा. वाढदिवस कोणाला द्यायचा? अरे कुठं वाढदिवस काय पोहोचले ते घरी, रामपूरला पोहोचले, त्याच मी क्रुझर मध्ये वापस आलो ना. काय बोलायला तुम्ही? हे तर मी गिफ्ट आणून ठेवलं होतं. 4 वाजता 5 वाजता या म्हणे बा, पेंडॉल गिंडॉल टाकलेला आहे म्हणे, पुरी बुंदीचं जेवण आहे म्हणे, सगळ्या चाळीवाल्याला वाढदिवस आहे म्हणे काशीनाथचा. अरे बाबा, हे काय फाशी घालला होते का? काहून तुमचं काय झालं मग तुम्हाला काय अडचण आली? म्हणलं गिफ्ट वाया गेलं का? जाऊ दे ना बा, मग आता त्याचं काय एवढं टेन्शन घ्यावं लागते? गिफ्ट नाही हो, गिफ्ट आहेच कोणतं पानपुडाच होता ते. पण म्हटलं माझे 20,000 रुपयाची उधारी केली ना त्यांनी, हो ना, मागचे पैसे दिले नाही. आणि हे यावेळेचा 20,000चा किराणा 25,000ला फटका आहे. हो, ते म्हणे की बा उद्या आम्ही आता 1 तारखेला देणार म्हणे. पण कायची तुम्ही म्हणता गेले म्हणता घरी पोहोचले पण. आता फोडा डोकं फोडा, आता काय करावं? अरे बा, कायले दिलं तुम्ही किराणा एवढा मोठा? तुम्हाला समजत नाही का हो? मी कायले देत होतो चिमनराव, तुम्हीच तर लावून दिली उधारी द्यायची तर, म्हणून मी दिलं द्यायले. बाबा ते हो, माय 25,000 रुपये आहे तर सगळे बेरीज मागची पुढची. मग हाय तर मग मला काय सांगू राहिले तुम्ही? मागा तुम्ही द्यायले, मला काय विचारून उधार दिली द्याल तुम्ही? म्या ज्यावेळेस हप्त्यानं लावून दिली की बा दर हप्त्याचे पैसे मागत जा, मग पुढचे देत जा. मग तुम्हाला काय म्या म्हणलं 20,000 द्या म्हणून, तुम्ही मला फोनही नाही केला. हो ना, पण आता वारंवार फोन करायचे का तुम्हाला ते एका छोट्या छोट्या गोष्टीसाठी? तुम्ही लावून दिली उधारी आणि आम्ही असं फसलो. हे बा, मी काही ऐकणार नाही. मी तुम्हाला बा तुमच्या घरी येतो, तुमचे सासरेबा आलेले आहे म्हणता, मी त्यांना भेटतो की बा यांनी असं असं केलेलं आहे, माझे 25,000 रुपये माझे काही करून मला वसूल करायचे आहे. आता कोणाकोणाची तोंड दाबा, आता काय करा? आता हे आता सासऱ्या बशी जातो म्हणजे पत्राले. अरे बा थांबा, तुम्ही बोललो का म्हणलंय बा, काय तुम्ही मार्ग काढतो त्याच्यातून, तुमचे पैसे वसूल करतो. तुम्ही चिंता नका करू, फक्त आता मला पहिले दोड द्या तुम्ही. आता तेच म्हणलं मी देतो दोरगीर, फक्त हे बा 2 दिवसात माझे पैसे काढून दे तुम्ही. नाही तर मी तुमच्या सासऱ्याबाला भेटतो. मारे हो म्हणलं ना, हो म्हणलं ना. थांबा तुम्ही, द्या पहिले, द्या ते, द्या ते. आणि आता काहीतरी याच्यावर सोचाच लागते म्हणून नाही का? मग मोठा साडवाला फोन करायला लागेल, ते हरकाठ आहे जरासा. ते मामा लुटेरीला फोन लावतोच मी आता. हे पैसे काढून देस म्हणतो माय नाही का? हो ना, 25, 30, 40 हजाराचा फालका दिसू राहिलाय. थांब म्हणा तू आता, हे मला जाऊ दे, माझ्याकडे निपटू दे, सासऱ्याचा टापटेप पण बसू दे, मग पाहतो तू. थांबतो आता. कसली वाटते साडू भाऊ नाही हो? काय म्हणते आता चिमणराव? हा बोला चिमणराव, काय म्हणता हो? काय साळ भाऊ राजा, लय परेशान आहो मी, बिजा टेन्शन आलं बा. आता काय करावं, काय समजून नाही आलं मला. टेन्शन तर येणारच झालं ना. 1,000 रुपयात महिना काढणारा माणूस हो, कुठं काही एखादी व्यक्ती कटकट राहीन पण चहा पित नाही हॉटेलात. आणि आता एवढा खर्च वाढणारच आहे. आता लेकरू म्हणा, हे आता सासू सासरी नेले, आता बहुतेक आलं असं टेन्शन. असं असं हो का? म्हणजे काय नेमकं झालं काय म्हणलं? काहून आलं बा टेन्शन? नाही ना, खर्चाचं नाही हो, खर्च तर लय आळमा फुन राहिला माया, लय धुकधुक करून राहिला माय मन. करता काय आता, करा तर लागणच ना. हो ना, हे बा सोनं गहाण ठेवलं, 5 लाख रुपयात सोनं होतं, ते बँकेत ठेवलं, 2.5% पैसे आणले 1 लाख रुपये. ती आता सरत येऊन राहिले जवळपास. आणि आता अजून 50-60 हजाराची आपत आली मा भाऊती. आता गयाला फाशी झाली. आता काय करा, मोठा घोड झाला. येणारच आहे आपण. तुम्हाला म्हणू ना मी, सोयाबीनात गुतवावं पैसे, गुतवावं नाही गुतवले तुम्ही, वापस मागे बा 10 खेप. तुम्हाला भरोसाच नाही आहे बा. ते 1,000 रुपये उसने तुम्ही माय त्या सोयरी घेतली. मग आता आता काय करा म्हणलं सांगा. म्हणजे असं आहे ना मग ते ना, त्यातही फिटलोच असतो मी. इकून फिटलो नाही तर तिकून फिटलो असतो. मग काय दादा, आम्ही गेलतो ना मागावले एक दिवस. मग काय तशाच आहे ना, थप्प्याच्या थप्प्याला गेला लोकांच्या, वाटच पाहून राहिले, काही वाढते काही वाढते. वाढाचा पताच नाही तिकडे, निरा खाली जेवून राहिलं, दबूनच राहिलं. मग पुरे लंबे झालं ना कास्तकार लोक, काय आहे आता. मग त्याच्यासारखी मही गत झाली. बरं झालं मी सोयाबीन घेतलं नाही तर मी पुराच फिटलो असतो. हो, पण हे 50चं बारा माय काय, तर हे तर आहे का? हे काय नवीन आहे अजून? कोणतं इचुकाट आहे म्हणलं? काय आहे आता सांगा बा. काय आता, ज्याची केली जीव त्यानं घेतला जीव. आता हो, माया खोली पैसे खोली रिकामी होती, म्या मालकाला म्हणलं देऊन द्या बा खोली भाड्यानं. मा भरोश्यावर त्यानं खोली भाड्यानं दिली. त्या रामपूरचे होते 5 जण, इथं कामं करायसाठी आले ते. तर आता ते लगायचे रातोरात पळाले. तर हो, ते खोली भाडं दिलं नाही, 5,000 रुपये उरावर आहे. आणि ते कुठं कामाला होते ठेकेदार, तिकडे मॅच लावून दिलं त्याला बांधकाम असते तिथं. तिथं लेखानं एका हप्त्याचे 3-3 हजार रुपये उचलून आणले तिघानं. म्हणजे 9,000चा तेही फटका दिला. बरं जाऊ दे बा, तेवढे निपटून टाकू. किराणा 20,000चा नेला लेखानं. हो, 20,000चा किराणा नांदिले 5-25चा त्याला फटका दिला. हो ना, आता दूधवाल्याची आता येऊन गेला दूधवाला, त्याचे पैसे दिले नाही म्हणते. हो, त्याचे 900 रुपये महिन्याचे. सांगा आता काय करा. बोले का म्हणजे चांगलीच गैरी दिली मग त्यानं. बापा बाबा, चांगला चॅटीहून हात फिरवला तुमचा, पुरा भांगच चपटा केला वाटते. बापा आले का? म्हणजे समजा 25,000 किराण्यावाल्याला दिला झाबू, असं ठेकेदाराला 9,000 आणि 5,000 भाडं समजा.
आणि दूध 900 रुपये. बाबा बाबा 39,900 रुपयाला चाट दिले म्हणजे 40-40लेच समजा 40,000चा फटका देऊन गेले का ते. बाबा बाबा मग कसं काय आहे. तुम्ही तर ते काय क्रुझरची गोष्ट सांगे अर्ध भाडं देऊन राहिलं म्हणे आम्ही ते नसन तसं तेच प्रकरण होय का. हो ना मला काय माहिती इतके खतरनाक आहेत म्हणून हे. मग गाडीवाल्याला चुना दिला त्याने 2,500-3,000चा. मग माझी कोण 2.5 वसूल केले 2.5 मध्ये त्याने सरक गुंडायला. मग काय ते मोठा घोरच घोर झाला ना. काय करता. बापरे म्हणजे गाडीवाल्याला फटका दिला. बापा बाबा म्हणजे सगळेलाच फटके दिले समजा असं. मग आता पुढे काय म्हणलं तेवढे वसूल द्या ना करून. मग तेवढे रामपूरच्या आता तुम्ही तिकडेच एखादी चक्कर टाका तिकडे त्याच्या घराकडे म्हणा पैसे द्या म्हणा द्यायचे. हे लोक मागून राहिले म्हणजे तोडून राहिले तर दुकानदार म्हणते की सासऱ्यालाच सांगतो सांगा मग माई इकडे काय राहील. हो ना म्हणून म्हणलं बा हे बा त्याला म्हणा कोणते हाडतीत ते पैसे द्या म्हणा द्यायचे. तुम्ही काहीतरी कोशिश करा तिथे जा. राहिलेच आता तिकडे चुकाड्यात हात घालायला लावता. रामपूरला जाणं सोडलं होतं मी. आता 2 हात दूरच होतो मी तिकडे. मग काय आता तुम्ही म्हणता म्हणून हे पा तुमचं काम आहे म्हणून जा तुम्ही. हे पा काढतो वसुली करतो तुम्ही काळजी करू नका. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बरोबर फक्त 2 दिवस थांबा. माई इकडली गडबड सरली बस बिलकुल जातो म्हणजे जातो आणि पुरे वसूल करून आणतो. काळजी करू नका तुम्ही. बिलकुल फक्त 3 दिवस द्या मला. उद्या दिवस नाही जाणार मी. करतो पण कवर ते. ठीक आहे पहा मग तेवढं भले बक्षीस देऊन देईन मी तुम्हाला 1,000-2,000 तेवढं पहा फक्त. नाही काही गरज नाही बाबा. ते उसन सांगायचे तुम्ही. हे बा मी काढतो काळजी करू नका. ठेवा फोन ठेवा आता. ते आपल्या लेकरा बायाकडे पहा जरा सासू सासरे सेवा करा आता. ठीक आहे.